नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 5 चा प्रॅक्टिस सेट 5.3 बघणार आहोत. तर त्याआधी आपण काही फॉर्म्युलेज बघूया. आपण कालचा आणि याआधी जे प्रॅक्टिस सेट झाले ते 5.1 आणि 5.2 हे काही त्याचे फॉर्म्युलेज आहेत, पण आता त्याच्यात थोडंसं चेंज करून आपण आता प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करणार आहोत. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आपण कालचे जे एक्झाम्पल आहेत ते या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व केले आहेत आणि त्याच्यात थोडं मॉडिफिकेशन होऊन इथे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ब्रॅकेट ए प्लस बी असा हा फॉर्म्युला तयार होतो. आणि दुसरा आहे इन ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब इक्वल्स टू याच्यात आहे ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू इन ब्रॅकेट ए मायनस बी. तर मग आपण आता इथे हा फॉर्म्युला वापरणार आहोत. तर ह्या फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सॉल्व करा किंवा हा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सॉल्व करा, आपले आन्सर सेमच येणार आहे. ठीक आहे, तर चला तर मग आपण बघूया प्रॅक्टिस सेट 5.3. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड म्हणून आहे. फर्स्ट आहे इन ब्रॅकेट 2m मायनस 5m ब्रॅकेट क्यूब. त्याचा आपण फॉर्म्युला वापरणार आहे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस ए इंटू 3 इंटू ए इंटू बी इंटू इन ब्रॅकेट ए मायनस बी. हा आपला फॉर्म्युला आहे. आता हिअर टेकिंग आपण ए काय घेणार आहे 2m बी इक्वल्स टू 5. मग आता हा फॉर्म्युला आहे आणि आपण फॉर्म्युल्यानुसार याची अरेंजमेंट करून घेतली आहे. तर मग आपण आता हे पुढे सॉल्व करूया. 2mचा क्यूब किती येतो आपला 8m क्यूब येईल इथे मायनस 5चा क्यूब येतो 125 मायनस 3. आता इथे काय होतं 5 2 जा 10 होतो 10m आणि 10m इंटू 3 इथे 30m होतात इंटू हे दोघं ब्रॅकेटमध्ये हे मल्टिप्लायला येतं. ठीक आहे, तर मग आपण पुढे बघूया 8m क्यूब मायनस 125 मायनस हा जो 30m आहे हा 30mने आपण 2ला मल्टिप्लाय करूया. 32 जा 60 आणि हे m इंटू m काय येईल इथे 60m स्क्वेअर. आणि हा इथे मायनस आहे आणि इथे प्लसचं चिन्ह आहे म्हणून आपला इथे मायनस आला. पण इथे हा मायनस आहे आणि ब्रॅकेटमधला 5 पण हा काय तो मायनसच्याच पोझिशनमध्ये आहे. मग मायनस मायनस इथे काय येईल आपली प्लस येईल आणि 30 इंटू 5 केल्यानंतर इथे आपला आन्सर येईल. अरेंजमेंट करून घेऊया. इथे येईल म्हणजे आपण 8m क्यूब हा मायनस आहे इथे मायनस आहे इथे येताना हा 60m स्क्वेअर म्हणजे आपण हे व्यवस्थित अरेंजमेंट करून घेऊया. प्लस इथे m आहे नुसता इथे m येईल म्हणजे इथे 150m मायनस 125. तर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. इथे येईल देअरफॉर 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब याचा आन्सर असणार आहे हे. ठीक आहे, आलं तर मग लक्षात. सेकंड एक्झाम्पल आहे 4 मायनस पी ब्रॅकेट क्यूब. आता इथे आपण हा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे आणि इथे ए आहे 4 आणि बी आहे पी. तर मग आपल्याला इथे फॉर्म्युल्याप्रमाणे हे मांडून घ्यायचं आहे. ए म्हणजे आपला 4 आहे म्हणजे 4 क्यूब मायनस बी म्हणजे पी क्यूब मायनस 3 इंटू 4 इंटू पी इंटू 4 मायनस पी. हे झालं आपलं फॉर्म्युल्यानुसार मांडून घेतलं आहे. आता 4चा क्यूब येतो 64 मायनस इथे पीचा क्यूब काय येईल पी क्यूबच येईल मायनस. आता 3 4 जा 12 इंटू पी 12p इंटू हे ब्रॅकेट जसं आहे तसंच घेऊया. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. तर आता इथे काय येईल 12 4 जा 48 आणि पी हा ॲज इट इज येईल आणि इथे मायनसचा सिम्बॉल असल्यामुळे इथे मायनसचं घेतलं. ही प्लसची व्हॅल्यू आहे मायनस प्लस मायनस होतो. आता इथे मायनस आहे इथे मायनस आहे तर मग इथला आपला सिम्बॉल काय येईल प्लस येईल. मग 12 इंटू पी 12p इंटू
पी केल्यानंतर इथे 12p² येईल. ठीक आहे, झालं तर आपलं ब्रॅकेट सॉल्व. मग आता हे आपण हे व्यवस्थित मांडून घेऊया. देअरफॉर इथे आन्सर येईल 4 - p ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू, आता आपण क्यूब हा -p³ आहे म्हणून -p³. आता हा प्लस 12p² आहे आणि नंतर हा -48p. नंतर मग आपण ही सिंगल व्हॅल्यू देणार आहे, ती प्लसमध्ये आहे, तर मग इथे +64. तर मग ह्या एक्झाम्पलचं हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर मग आले लक्षात. थर्ड एक्झाम्पल आहे 7x - 9y ब्रॅकेट क्यूब आहे. हा फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतला आहे. ए म्हणजे आपला 7x आहे, बी म्हणजे आपला 9y आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर मग 7x - 9y ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू, आता आपण याला फॉर्म्युल्यानुसार मांडून घेऊन घ्या. आपला हा ए आहे आणि हा बी आहे. तर मग a³ म्हणजे 7x³ मायनस इथे 9y³ मायनस 3 इंटू 7x इंटू इथे काय येईल 9y इंटू इथे ब्रॅकेटमध्ये काय येईल 7x - 9y. ठीक आहे, तर मग आता 7xचा क्यूब किती येतो 343x³ मायनस 9चा क्यूब किती येतो 729y³ मायनस आता 7 × 3 = 21x येतील इथे इंटू हे 9y हे आपण मल्टिप्लायला घेऊया आणि हे ब्रॅकेट पण ॲज इट इज घेऊया आपण, ते पुढच्या स्टेपमध्ये सॉल्व करू. ठीक आहे, इथे 343x³ मायनस 729y³ मायनस आता 21ने 9yला मल्टिप्लाय केल्यावरती आपला आन्सर येतं 189x इंटू y. आता या संख्येने आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ठीक आहे, तर मग 343x³ इक्वल्स टू मायनस 729y. इथे याने ह्याला मल्टिप्लाय करून घेऊया. 189ला जर 7ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं 1323x. इथे x आहे, इथे x, या दोघांचं मल्टिप्लाय x² होईल आणि इथे y येईल. आणि इथे मायनसचा सिम्बॉल असल्यामुळे आपण इथे मायनसच घेतला. आता हा मायनस आणि हा मायनस इथे प्लसचा सिम्बॉल येईल आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर येईल 1701. मग इथे x ॲज इट इज येईल आणि y इंटू y² येईल. ठीक आहे, तर मग कळालं 343x³ मायनस 729y³ मायनस 1323x² प्लस 1701xy². ठीक आहे, इथे जरा खाडाखोड झाल्यामुळे मी व्यवस्थित लिहून घेतलं. आता जर आपण याची अरेंजमेंट करून लिहून घेऊया. क्यूबचा ॲज 343x³ मायनस x आपण पुढे घेऊन घेऊया 1323x² मायनस मग इथे yचा क्यूब घेऊया 729y³ आणि ही प्लसची व्हॅल्यू आहे 1701xy². तर मग हे आपलं याचं आन्सर असणार आहे 7x - 9y ब्रॅकेट क्यूबचं. हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर मग आले लक्षात. आता फोर्थ एक्झाम्पल आहे. इथे आपल्याला फोर्थ एक्झाम्पलमध्ये दिला आहे 58. ही सिंगल टर्म दिलेली आहे. आपल्याला a - bच्या फॉर्ममध्ये करून घ्यायची आहे, म्हणून आपल्याला इथे मायनसच घ्यावं लागणार आहे. प्लस होईल अशी व्हॅल्यू घेता येणार नाही, म्हणून आपण 60 - 2 केल्यावरती 58 येतात. मग 60 हा a झाला आणि 2 हा b झाला. त्याचा ब्रॅकेट क्यूब म्हणजे a - bच्या फॉर्ममध्ये आपण इथे करून घेतलेला आहे. मग हिअर टेकिंग a इज इक्वल्स टू 60 अँड b इज इक्वल्स टू 2 इथे केला आहे. आणि आता आपल्याला हे फॉर्म्युल्याप्रमाणे इथे मांडून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता 60³ मायनस 2³ मायनस 3 इंटू इथे 60 ब्रॅकेटने घेऊया
इंटू 2 इथे ब्रॅकेटमध्ये 60 मायनस 2 ए मायनस बी. ठीक आहे, तर मग आता 60चा क्यूब किती येतो? 2,16,000. ठीक आहे, 2चा क्यूब येतो 8. मग 3 इंटू 6 केल्यावरती 6 3 जा 18, 0 ॲज इट इज, इंटू 2 ब्रॅकेट हा जसाच्या तसा घेऊन. ठीक आहे, 2,16,000 मायनस 8 मायनस 18 इंटू 2 इथे होतील 360, 60 मायनस 2. मग आपण याचं काय करून घेऊया, इथे मायनस करून घेऊ. इथे सिंगल व्हॅल्यू असल्यामुळे आपण ते मायनस करून घेऊया. मायनस 360 ते 58 येतील. ठीक आहे, मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. 2,16,000 मायनस 8 आणि यांचं मल्टिप्लाय केल्यावरती 20,880 टू मायनस 20,880 ही व्हॅल्यू मायनस करायची. मग त्याचं आपलं फायनल आन्सर येईल 1,95,102. हे त्याचं आपलं फायनल आन्सर असणार आहे 58 क्यूबचं. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे, आता एक्झाम्पल नंबर 5 बघूया आपण. इथे पण सिंगल व्हॅल्यू दिली 198 ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू. आता ही पण आपल्याला मोठ्या संख्येतून ही संख्या वजा केल्यावर ए मायनस बी फॉर्म मिळेल, म्हणून 200 मायनस 2 क्यूब आला आहे. मग हिअर टेकिंग ए इज इक्वल्स टू 200 अँड बी इज इक्वल्स टू 2 घेतला आहे आपण. आता इथे आपल्याला फॉर्म्युल्यानुसार मांडून घेऊया. आपण फॉर्म्युला लिहिला आहे. ए आपला आहे 200 आणि बी आहे आपला 2. मग 200 क्यूब मायनस 2 क्यूब मायनस 3 इंटू 200 इंटू 2 आणि इथे मल्टिप्लायला 200 मायनस 2. ठीक आहे, 200चा क्यूब येतो 80 लाख. 8चा क्यूब येतो 2चा क्यूब येतो 8 आणि इथे 3 इंटू 2 केल्यावरती आपल्याला आन्सर येतं 600 इंटू 2 इथे येतात 200 मायनस 2. ठीक आहे, इथे 80 लाख मायनस 8. आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 1,200 येईल आणि ह्यांचं ठीक आहे, इथे मग 80 लाख ॲज इट इज घेऊया मायनस 8 आणि इथे 198 येतो हे मायनस केल्यानंतर. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. नेक्स्ट स्टेप घेऊया. $2,37,600 येतील. ठीक आहे, आता मग 80 लाखमधून 8 मायनस करूया. आपला आन्सर येईल 79,99,902 मायनस. आता ही व्हॅल्यू घेऊया. आता यातून ही व्हॅल्यू मायनस केल्यानंतर आपला आन्सर येणार आहे 77,62,392. दिस इज अ फायनल आन्सर. ठीक आहे, आता हे 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. आपल्याला आता हे फॉर्म्युल्यानुसार मांडून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ए इक्वल्स टू 2p आणि बी इक्वल्स टू 1/2p. ठीक आहे, 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू इथे येईल. आता 2p आपला ए आहे 2p क्यूब मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू
2p इंटू 1/2p इंटू ब्रॅकेट 2p मायनस 1/2p येईल. ठीक आहे, तर मग इथे 2p म्हणजे इथे येईल 8p³ मायनस इथे पण 1चा क्यूब 1च येतो, 2चा क्यूब 8 येतो आणि इथे p³ येईल मायनस. मग इथे ठीक आहे, आता इथे 3 2 6p येईल आणि 6p 1 6p/2p येईल. इथे 6p म्हणजे 3 × 2 6 आणि हा p ॲज इट इज येईल. याने मग परत याला मल्टिप्लाय केल्यावर 6p येईल आणि हा डिनॉमिनेटरचा 2p इथे ॲज इट इज येईल आणि इथे मल्टिप्लायचा हा 2p मायनस 1 हा 2p ॲज इट इज घेऊया. ठीक आहे, तर मग पुढे बघूया. पुढची स्टेप आहे 8p³ मायनस 2/8p³ मायनस 6p/2p आला आहे आणि इथे 2p मायनस 1/2p. तर मग इथे काय होईल, 2 1 2 आणि 2 3 6 आणि इथे पण हा p कट होईल, हा p कट होईल न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा. मग इथे इक्वल्स टू करून आपण आता 8p³ इक्वल्स टू 2/8p³. आता इथे फक्त 3 आहे आणि इथे 2p मायनस 1/2p. ठीक आहे, तर मग therefore 2p मायनस 1/2p³ इक्वल टू, आता फायनल आन्सर काय येईल आपलं, 8p³ मायनस 8p³ मायनस आता ह्या दोघांचं काय होईल, इथे मल्टिप्लाय होईल, इथे 6p प्लस आणि ह्या 3ने ह्या 2ला मल्टिप्लाय होणार नाही, तर हा 3 इथे 1ला मल्टिप्लाय होईल म्हणून इथे 3/2p ॲज इट इज येईल. म्हणजे हा 3 इथे मल्टिप्लाय झाला आणि डिनॉमिनेटरचा 2p तसाच्या तसा आला. ठीक आहे, तर मग हे आपलं आहे फायनल आन्सर. चला तर मग 7 नंबरचं एक्झाम्पल बघूया. इन ब्रॅकेट 1 मायनस 1/a ब्रॅकेट कम्प्लीट क्यूब हा आपला फॉर्म्युला मांडून घेतला. हेअर टेकिंग 1 इज a अँड b इक्वल्स टू 1/a घेतला आहे. इथे हे एक्झाम्पल आहे, तर आपण इथे याच्याप्रमाणे मांडून घेतला आहे फॉर्म्युल्याप्रमाणे. a³ मायनस b³ मायनस 3a इंटू b इंटू a मायनस b करून घेतला आहे. आणि आता इथे 1चा क्यूब 1च येतो मायनस 1/a³ घेतला आहे मायनस आता 3 1 3 आणि 3ने 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपला इथे 3 येतो आणि डिनॉमिनेटरला a येतो आणि ही टर्म जी आहे आपली ती ॲज इट इज घेऊन घेतली आहे. मग आता इथे येईल 1 मायनस 1/a³ मायनस 3 इंटू 3/a प्लस आता 3ने या 1ने 3 1 3 आणि डिनॉमिनेटरचा a म्हणजे ही पोस्ट जशीच्या तशी येते. मायनस केल्यानंतर आता हा मायनस आणि हा मायनस इथे प्लसचा साईन येईल आणि 3 1 3 येईल आणि a इंटू a केल्यानंतर a² आन्सर येणार आहे. आणि याचा आन्सर देअरफॉर इन ब्रॅकेट 1 मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू 1 मायनस a 1/a³ मायनस 3/a प्लस 3/a². पण आपण आता याची अरेंजमेंट करून हे व्यवस्थित लिहून घेऊया. म्हणजे आधी विदाऊट पॉवरचे टर्म घेऊया. 3/a 1 मायनस 3/a प्लस 3/a² अँड देन मायनस 1/a³. दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे, हे लास्ट एक्झाम्पल आहे 8 नंबरचा. इन ब्रॅकेट x/3 मायनस 3/x ब्रॅकेट कम्प्लीट क्यूब आहे. a मायनस b ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू a³ मायनस b³ मायनस 3ab
इन ब्रॅकेट ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे आपला. हिअर ए इज टर्म x/3 अँड बी इज 3/x आहे. तर आता आपण इथे फॉर्म्युलाप्रमाणे मांडून घेऊया. ए म्हणजे आपली x/3 क्यूब मायनस बी म्हणजे 3/x क्यूब मायनस 3 इंटू x/3 इंटू 3/x इन ब्रॅकेट x/3 मायनस 3/x करावं लागणार आहे इथे. ठीक आहे. तर मग आता ही टर्म मांडून झाल्यानंतर आता इथे काय होईल, हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा x कट होईल, हा 3 कट होऊन जाईल. ठीक आहे. मग आपली टर्म पुढे काय राहते, इथे एक्सचा क्यूब, इथे 3चा क्यूब किती येतो 27 मायनस इथे 3चा क्यूब किती येतो 27/x क्यूब मायनस आता इथे फक्त काय उरतो आपला हा 3 आणि ही मल्टिप्लायची टर्म x/3 मायनस 3/x. ठीक आहे. पुढे घेऊ आपण x³ मायनस 27/x क्यूब मायनस आता हा 3 इथे मल्टिप्लाय होईल 3x हा 3 ॲज इट इज येईल डिनॉमिनेटरचा आणि इथे हा सिम्बॉल इथे मायनस आहे, इथे मायनस येईल. ही प्लसची टर्म आहे, मायनस प्लस मायनस येतो आणि हे दोघं आता मायनस मायनस इथे प्लसची टर्म येईल. परत ह्या 3ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे आता काय होईल, हे 3 3 9 होईल आणि हा x डिनॉमिनेटरचा ॲज इट इज येईल. ठीक आहे. हे आले आपले. आता हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 3 कट होऊन जाईल. मग इथे काय राहतं आपलं x³ मायनस 27/x क्यूब इथे फक्त मायनस हा x उरतो आणि इथे प्लस 9/x. तर मग आपला आन्सर आहे देअरफॉर मायनस 3/x क्यूब इक्वल्स टू x³ मायनस x मायनस 27/x क्यूब प्लस 9/x. ठीक आहे. तर मग आले लक्षात सगळ्यांना, सोपं होतं ना. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.